नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे KTHM कॉलेज डिपार्टमेंट ऑफ सोशियोलॉजी FYBAच्या या वर्गामध्ये मी प्राध्यापक DS शिंदे आपले सर्वांचे स्वागत करतो. आणि आज आपला व्याख्यानाचा विषय आहे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन अर्थात औद्योगिक क्रांती. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण फ्रान्सची राज्यक्रांती बघितली. आज आपण औद्योगिक क्रांती याविषयी माहिती बघणार आहोत. औद्योगिक क्रांती होण्यापूर्वी या ठिकाणी सरंजामशाही व्यवस्था होती, शेतीवर आधारित असणारी व्यवस्था होती आणि सर्व शेती आणि शेतीशी निगडीत असणारा सर्व समुदाय आपल्याला बघायला मिळत होता. सरंजामशाह किंवा जमीनदार याच्या ताब्यामध्ये शेकडो हजारो एकर जमीन असे आणि ही जमीन कसण्याचं काम कुळ आणि शेतमजूर करत असत. आणि त्याच कालखंडामध्ये वस्तूंचं उत्पादन जे आहे गृह उत्पादन पद्धतीद्वारे होत होतं. म्हणजेच काय, घरातल्या घरामध्ये वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं, अल्प प्रमाणामध्ये वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं आणि साहजिकच या ठिकाणी वस्तूंचं उत्पादन हे अल्प प्रमाणामध्ये होत होतं. उत्पादन खर्च हा जास्त येत होता कारण मानवी श्रम किंवा श्रमप्रधान तंत्राचा वापर या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळत होता. त्यामुळे लिमिटेड उत्पादन जे आहे या ठिकाणी होताना बघायला मिळत होतं. त्यानंतर आपण या औद्योगिक क्रांतीकडे जर आपण बघितलं, समोरच्या छायाचित्रामध्ये तुम्हाला विशाल अशा महाकाय यंत्राची आणि इंडस्ट्रीची त्या ठिकाणी छायाचित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि विशाल महाकाय यंत्राची निर्मिती म्हणजेच औद्योगिक क्रांती असं आपल्याला म्हणता येईल. पण या औद्योगिक क्रांतीचा शुभारंभ इंग्लंडमध्ये झाला. इंग्लंड या देशामध्ये साहजिकच आपल्याला माहिती असेल की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाल्यामुळे आणि व्यापार सुरू झाल्यामुळे कच्चा माल जगभरातून त्यांनी इंग्लंडमध्ये नेला आणि हळूहळू या वस्तूंचं उत्पादन जे आहे त्यांनी सुरू केलं. इंग्लंडमध्ये विजेचा उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आणि त्याचाच परिपाक म्हणून औद्योगिक क्रांती जी आहे ती इंग्लंडमध्ये सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर वाफेवर चालणारं इंजिन हे जेम्स वॅट या शास्त्रज्ञानं शोधून काढलं. खऱ्या अर्थाने त्यामुळे अर्थातच औद्योगिक क्रांतीला जी आहे मोठी चालना मिळालेली आपल्याला बघायला मिळते. अर्थात याचबरोबर असंख्य शोध वेगवेगळ्या विचारवंतांनी लावलेले आहेत, शास्त्रज्ञांनी लावलेले आहेत. त्याच्यामुळे सुद्धा या औद्योगिक क्रांतीला एक चालना मिळाली आपल्याला बघायला मिळते. औद्योगिक क्रांती जी आहे ती औद्योगिक क्रांती आणि तिचे आर्थिक परिणाम बघण्यापूर्वी परत एकदा आपण थोडंसं औद्योगिक क्रांतीकडे मागे वळून बघणार आहोत. औद्योगिक क्रांती म्हणजे यंत्राद्वारे वस्तूंचं होणारं उत्पादन. औद्योगिक क्रांती म्हणजे कृषी उत्पादनाऐवजी किंवा त्यावर प्रक्रिया करणारे उद्योगधंदे, त्याला औद्योगिक क्रांती असं म्हणता येईल. औद्योगिक क्रांती म्हणजे काय, मानवी श्रमाऐवजी शक्ती साधनांद्वारे किंवा दगडी कोळसा, पेट्रोल, डिझेल यावर चालणाऱ्या मशिनरीचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंचं उत्पादन करणं म्हणजे औद्योगिक क्रांती. अर्थात या औद्योगिक क्रांतीचे परिणाम काय झालेले आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. उद्योगधंद्यामध्ये मशिनरीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाला. अर्थातच कुठलंही उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी यंत्रांचा वापर होऊ लागला, कारण यंत्रावर तयार होणारा माल हा सुबक आणि कमी खर्चामध्ये उत्पादन होत होता. अर्थातच त्यामुळे उत्पादन खर्च कमी येत होता आणि नफ्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राहत होतं. त्यामुळे उद्योगधंद्यांमध्ये या मशिनरींचा वापर अधिकाधिक केला जाऊ लागला. श्रमप्रधान तंत्रांऐवजी, मजुरांऐवजी यंत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जाऊ लागला. एकदा मशिनरी घेतली की परत पुन्हा मजुरांची गरज भासत नसे. त्यामुळे उद्योगधंद्यांचा वापर या इंडस्ट्रीमध्ये होऊ लागला. संदेशवहन साधनांचा वापर झाला किंवा विकास झाला. उदाहरणार्थ टेलिफोन असेल किंवा पोस्ट, तार, टपाल या सर्व साधनांचा वापर त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश देणं असेल किंवा माहिती पोहोचवणं असेल ती सुलभ आणि सोपी झाली. त्याचबरोबर दळणवळणाच्या साधनांमध्येही वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, विमान मार्ग, जहाज मार्ग अशा विविध प्रकारे संपूर्ण जगभरामध्ये वस्तूंची ने-आण करणं, तयार झालेल्या मालांची ने-आण करणं सहज, सोपं आणि सुलभ झालं. त्यामुळे या दळणवळणाच्या साधनांच्या वाढीमुळे किंवा वापरामुळे
अर्थातच उत्पादन खर्च जो आहे तो कमी होऊ लागला, वाहतुकीचा खर्च कमी होऊ लागला आणि त्याचा परिपाक असा झाला की या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळाली. उदाहरणार्थ कच्चा माल, दगडी कोळसा असेल, कापूस असेल किंवा वेगळ्या प्रकारे. महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगता येईल की इंग्रजांनी भारतामधून कापूस मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित होत असल्यामुळे भारतातून कापूस जलमार्गाने इंग्लंडला नेला. इंग्लंडमध्ये यंत्रमागावर त्यांनी कापड तयार केलं आणि हे कापड अर्थातच पुन्हा जलमार्गाने आणून हुकमी बाजारपेठ म्हणून भारतामध्ये विकलेलं आपल्याला बघायला मिळतं. या दळणवळणाच्या साधनांमुळे व्यापाराला मोठी चालना मिळाली. या दळणवळणाच्या साधनांमुळे वस्तूंची ने-आण करणं सुलभ झालं, सोपं झालं आणि त्यामुळे नफ्याच्या प्रमाणामध्ये उद्योगपतींना मोठा फायदा किंवा मोठा वाढावा किंवा मोठा प्रॉफिट जो आहे तो झालेला आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच या औद्योगिक क्रांतीच्या परिणामांमध्ये आपल्याला सांगता येईल की उत्पादनात प्रचंड वाढ झाली. एक साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की वस्त्र उद्योगाचं आपल्याला घेता येईल किंवा कापड उद्योगाचं घेता येईल. कापड उद्योगामध्ये पूर्वी गृह उत्पादन पद्धती होती. घरातल्या घरामध्ये वस्तूंचं उत्पादन केलं जात होतं आणि एक कारागीर साहजिकच कापडाची जी काही उत्पादन प्रक्रिया आहे संपूर्ण दिवसामध्ये जवळजवळ 1 किंवा 1.5 मीटर कापड त्या ठिकाणी तयार करत होता. परंतु हेच उत्पादन यंत्रमागावर एका दिवसात शेकडो, हजारो, लाखो अशा प्रकारे मीटर कापड जे आहे ते तयार व्हायला लागलं. त्यामुळे उत्पादनात प्रचंड वाढ निर्माण झाली. म्हणजेच कापड उद्योग असेल, ज्यूट मिल असतील किंवा त्याला ताग उद्योग आपण म्हणूया, याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसाय असेल तर त्यामध्ये प्रचंड वाढ झाली. अर्थातच त्यामुळे जगभरामध्ये ग्राहकांना वस्तू ज्या आहे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आणि अल्प खर्चामध्ये, कमी खर्चामध्ये मिळू लागला. त्यामुळे उपभोग वृद्धी जी आहे, उपभोगामध्ये वाढ झाली आणि जगभरामध्ये अशा प्रकारच्या वस्तूंची मागणी सुद्धा वाढली गेली. अर्थातच याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला, तसा तो शेतीवर झाला, कृषी क्षेत्रावर परिणाम झाला. आपल्याला असं म्हणता येईल की पूर्वी कुदळ शेती, नांगर शेती होती आणि मानवी श्रम आणि जनावरांचा वापर कृषी किंवा शेती करण्यासाठी, शेती कसण्यासाठी केला जात होता. परंतु शेती क्षेत्रामध्ये सुद्धा ट्रॅक्टर, हार्वेस्टर, फवारणी यंत्र यासारख्या विविध साधनांचा वापर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होऊ लागलं. आजही आपण बघतो की कमी पाण्यावर, कमी पाणी जरी असलं तरी यावर ठिबक सिंचन तंत्र किंवा ड्रीपवर मोठ्या प्रमाणामध्ये कृषी मालाचं उत्पादन घेतलं जाऊ लागलं. मग त्यामध्ये फळ पिकं असतील, व्यापारी पिकं असतील, ऊस, कांदा, याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की द्राक्ष असतील किंवा इतरही मालाचे उत्पादन जे आहे, कृषी मालाचं उत्पादन होऊ लागलं. अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या धान्याच्या जातींचा शोध या ठिकाणी लागला. अर्थातच याचा परिपाक असा झाला की कृषी क्षेत्रामध्ये, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारतासारखा देश जो आहे तो शेती शास्त्रज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांच्या कालखंडामध्ये किंवा यांच्या संशोधनामुळे भारत हा अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतो. थोडक्यात कृषी क्षेत्रावर या औद्योगिक क्रांतीचा परिणाम झाला. कृषी क्षेत्रामध्ये लागणारी जी काय अवजारं आहे, कुदळ असेल, नांगर असेल, फाळ असेल किंवा सगळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहे, ट्रॅक्टरपासून तर सगळ्या वस्तू या उद्योगधंद्यांमध्ये तयार व्हायला लागल्या. त्यामुळे शेती क्षेत्रामध्ये एक कायापालट जो आहे तो या क्रांतीमुळे झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि अर्थातच कृषीमध्ये उत्पादनामध्ये वाढ झाली आणि मग कृषी माल जो आहे त्याच्यावर प्रक्रिया करणारे जे इतर उद्योग आहे त्या उद्योगांना सुद्धा चालना मिळाली. उदाहरणार्थ ऊसाचं उत्पादन शेतीमध्ये व्हायला लागलं. ऊसापासून साखर कारखाने तयार झाले. उदाहरणार्थ आशिया खंडातला पहिला साखर कारखाना हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला. अर्थातच या ठिकाणी पद्मश्री विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना जो आहे तो सुरू झाला आणि हळूहळू ऊस उत्पादनामध्ये आणि साखर उद्योगामध्ये भारताने मोठी आघाडी घेतलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कृषी क्षेत्र सुद्धा या औद्योगिक क्रांतीने प्रभावित केलेलं आपल्याला बघायला मिळतं.
तशीच जीवनाची सर्वच क्षेत्र जी आहे ती या औद्योगिक क्रांतीने प्रभावित केलेली आपल्याला बघायला मिळतात. आणि याचाच परिपाक असा झाला की जीवनमानाचा स्तर जो आहे तो उंचावला. मग शेतीवर काम करणारे जे काही पूर्वीचे श्रमिक असतील ते स्थलांतरित होऊन उद्योगधंद्यांच्या ठिकाणी शहरी भागामध्ये स्थलांतरित झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की शहरीकरणाची निर्मिती झाली. त्यातून शहरामध्ये राहूनही जीवनमानाचा स्तर जो आहे तो उंचावला. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, चैनीच्या गरजा अशा असंख्य गरजा ज्या आहेत त्या या औद्योगिक क्रांतीने पूर्ण केलेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे जीवनमानाचा स्तर किंवा लाईफस्टाईल जी आहे ती पूर्णपणे बदलली, त्याच्यामध्ये वाढ झाली, त्यामध्ये विकास झाला आणि व्यक्तीचं व्यक्तिमत्व विकसित करण्यामध्ये या औद्योगिक क्रांतीचे परिणाम झाले असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर व्यक्तीचं उत्पन्न वाढलं, राष्ट्राचं उत्पन्न वाढलं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि आज आपण बघतो की अनेक देश जे आहे महासत्ता झाले. अमेरिकासारखा देश असेल किंवा सध्या आता चीन असेल, भारत असेल, हे देश सुद्धा या पद्धतीने मार्गक्रमण करताना पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे इंग्लंडमध्ये जरी औद्योगिक क्रांती झाली तरी आता मात्र सर्वच देश याला अपवाद नाही, ते सुद्धा आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उद्योगधंद्यांमध्ये मोठी भरारी घेताना आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल की या औद्योगिक क्रांतीनं फक्त आर्थिक परिणाम झाले असं नाही, तर समाज जीवनावर सुद्धा परिणाम झाले. समाजाची संरचना बदलली, कुटुंब संस्था ज्या आहे त्यामध्ये बदल झाला, सामाजिक संस्थांमध्ये बदल झाले, शिक्षण असेल, आरोग्य असेल, मनोरंजन असेल, सर्वच क्षेत्रावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे सामाजिक परिणाम सुद्धा झालेले आपल्याला बघायला मिळतात. थोडक्यात असं म्हणता येईल की या औद्योगिक क्रांतीमुळे संपूर्ण जगाचा चेहरा मोहरा बदललेला आहे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात आज आपण औद्योगिक क्रांती म्हणजे काय, औद्योगिक क्रांतीची वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक परिणाम जे आहे ते आपण बघितले आणि औद्योगिक क्रांतीचे समाज जीवनावर झालेले परिणाम थोडक्यात बघितलेले आहेत. धन्यवाद.